बोट धरून संताप पडला. खिदळ गाल दुखून बनता रडला. टेन्शन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चटकू. फू बाई फू बाई फू बाई फू. नेव्हर माइंड गायब झाली. कायम रजनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर आज सुद्धा हा कॉमेडीचा कलगीतुरा रंगणार आहे, पण त्याआधी प्रथेप्रमाणे स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी, महेशजी कुठारे आणि स्वागत करूयात आपल्या 8ही दमदार जोड्यांचं. तर आता लगेच खेळाला सुरुवात करूयात आणि मी परीक्षकांना विनंती करतो पहिली चिठ्ठी काढून त्यांनी सांगावं की कोण इकडे पहिल्यांदा परफॉर्म करण्यासाठी येणार आहे. स्वप्नील सर, महेश सर. सतीश तारे अँड विजय पटवर्धन. सतीश तारे, विजय पटवर्धन, या तुमचा तुरा घेऊन मैदानात. आता आपण जाणार आहोत एका लग्नामध्ये जिथे घोड्यावरती बसलेला नवरदेव प्रचंड घाबरलाय हो आणि त्याला धीर देतोय तो घोडेवाला. बघूयात मग त्याच्या लग्नाचं घोडं गंगेमध्ये न्हाणार आहे का? जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत 8 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं सतीश तारे आणि विजय पटवर्धन. घोडा 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 आणला 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 आणला. नवरदेवाचा घोडा घोडेवाल्यानं आणला. नवरदेवाचा घोडा घोडेवाल्यानं आणला. नवरदेव बसायला पाहिजे. नवरदेवाला शोधायला पाहिजे. नवरदेव 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 चुकते राव. घोडा 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 आणला 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 आणला. हा नवरदेव, हो नवरदेव घोडेवाला आलाय भारी. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, ए, यार की शादी है, मेरे दिलदार की शादी है. काय चाललंय काय? ओरडते कशाला तुम्ही? लगीन तुमचं आहे ना का मित्राचं आहे? काय वेळा म्हणून घेतलंय का हे सगळं? मग कशाला ओरडता? आज मेरे यार की शादी आहे. लगीन तुमचं आहे ना म्हणा. दिलवाले ले ले ते दुल्हनिया ले ते म्हणा. ते ले जाएंगे ते तरी म्हणा. घाबरून गेलो. पहिलीच वेळ आहे त्यांना घोड्यावर बसायचंय, मला घाबरलं होतं. पाण्यात पडल्यानंतर पोहता येतं का नाही माणसाला? बसा घोड्यावर बसा. अहो घोड्यावर बसायचंय. घोड्यावर आयुष्यात नवरदेव एकदाच घोड्यावर बसतो, मग आयुष्यभर घोडा खाली आपण वरती नसतोय. हा घोडा आहे मग काय? अरे थोडा उंच असता तर उंट म्हटलं असतं याला. आई उंट सुंट बोल नका. आता घोडा आहे एकदम भारी घोडा आहे घोडा. अरे पण टट्टू तरी आणायचा होता. हा टट्टूच आहे. त्याचा बाप आरबी होता आणि आई डरबीत होती. डरबीत रेस खेळायची ती. मावशीचा बार होता. म्हणजे बार मध्ये उभी राहायची ती ना शोकेस मध्ये. हो का? ती मेली म्हणून त्या बार मध्ये ठेवलं त्याला. अरे बापरे. तुम्हाला काय घोड्याच्या स्थळाची माहिती सांगायला आलो अरे या फिरून इकडे. अरे उमदा जाणार आहे. टेबल किंवा खुर्ची द्या ना. काय रिसेप्शन रस्त्यावरच करायचं का? घोड्यावर बसायला टाइम बघा. चला झाली. अहो कसं आहे केवढा कसं जाणार मी तिथे? हे काय उगाच झाले का आयुष्यात? तुमच्या आधी लय नवरदेव ह्याच्यावर आधी बसले तर मग त्याच्यावरच गेले. उगाच फिरतोय असं. चला 1 2 आणि लागलं ना.
मंडप जरा छोटा होता ना म्हणून मंडपाचा बांबू लागला तो. हा चावतो का चावतो चांगला चावतो. हा? किती बी कच्चं खाण्याला द्या त्या चावतो म्हणजे रोज टूथपेस्ट खायला घालतो त्याला मी. काय अरे मला चालेल का असं विचारतोय मी नाही तुम्हाला नाही चावायचं. आवडली तर सलवारचा घालतो. हा खासियत आहे त्याची. असं आपला पुढे चाललेला असलं ना करतो इकडनं आला की पुन्हा मध्ये बघतो काय राहिलंय का खायचं. कार्यालयाचं दार दाखवलं का नाही की इथपासून वरात निघते गोल 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 फिरत नाचत नाचत पुन्हा इथं येते. वा 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 काय घोडा आहे वा 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 करायची सुरुवात करायची. वाजवा गाणं वाजवा. बडा कमजोर है आदमी. हे गाणे वरातीतलं. अरे दंडनी वाजवा दंडनी. जवा नवीन घोडा हा लागला फरफर उडायला. काय झालं जरा माझा विचार करा राव. पडताय तुम्ही लागते तुम्हाला दुःख माझ्या वाट्याला किती देत आहे. वा वरती चला 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 काय चला कर- पुढे चला पुढे चला वरात पुढे या, या, या. हळू 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 काय कुठं जायचंय. हळू हळू काय जायचंय का कुठं. नाही 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 कुठे धरू सांगा मला मी आया धरा ना घोड्याची. अरे घोड्याला कधी आया असते का माया कुणाला असते. सिंहाला मग शिव पाहिजे का. अरे हाच परवडत नाही तो कुठला आणतो. काय राडकाची यारा करता नवर आहे का नाही तुम्ही. शुरासारखं बसायला जायचं. वाजवा रे शुरा मी सर. नाचाला घोड्याला ठेवलं ना आपण. घोड्या शिकवलेला आपण त्याला. शुरा मी सरदार मला काय कुणाची भीती. शुरा 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 शुरा. महाराज की काढा बक्षीस काढा. बक्षीस काढा. बक्षीस साहेब बक्षीस द्या. बक्षीस 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 काय झालं? लागलं मला पैसे पाहिजे तुला. म्हणजे पैसे द्या. आता काय करताय एवढी करमणूक करायला शिकवली त्याला राव आणि तुम्ही पडता गचकन खाली. साहेब खरं सांगू का काय? माझ्याकडे असं रागाने बघू नका. संसारात माणसानं कसं वागवायचं ना ते त्या घोड्याला मी बरोबर शिकवलेलं आहे. एकच टाइम थोडा आनंद असतो. बाकी जरा बैठक सुटली लगाम सैल झाला बायकोची जीभ त्या लगामाली झाली की नवरदेव कधी येऊन खाली पडत सांगता येत नाही. आताशी ट्रेलर झाला. सिनेमा बघायचा का. वाजवा रे वाजवा. या घाबरट नवरदेवाला बघून आपल्याला आयुष्यातले सगळे घाबरट मित्र तुम्हाला आठवलेले असतील. बघूयात मग आता हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. सतीश आणि विजय सगळ्यात पहिली दाद मला तुमच्या एनर्जीची द्यायची. व्हॉट फॅन्टॅस्टिक एनर्जी. आणि विजय एक वर्ड ऑफ कॉशन. शेवटी आपण परफॉर्मर्स आहोत आपण कलाकार आहोत त्यामुळे कुठलाही ऍक्ट उठवण्यासाठी इतकं जोरात पडायची गरज नाही मित्र. टेक केअर. महेश सर. सतीश आणि विजय सुपर माइंड ब्लोइंग माइंड बॉगलिंग आउटलँडिश परफॉर्मन्स. वा आता बघूयात नवरदेव तुम्हाला किती गुण मिळत आहे. स्वप्नील सर किती गुण. 9.5. महेश सर 9.5. एकूण 19 गुण मिळालेले आहेत. आता बघूयात या जोडीला कोण चॅलेंज करताय. एकाच जोडीने चॅलेंज केलंय त्यामुळे अर्थात जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. या तुमचा तुरा येऊन बघताना. एकोणीस मार्कांना आपला तुरा लावून यांनी चॅलेंज केलेला आहे. मी परीक्षकांना विचारतो तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात. आमचा एक तुरा. एक. तर आता हा खेळ रंगणार आहे 3 तुऱ्यांसाठी. बघूयात हे 3 तुरे कोण घेऊन जाते. पण या छोट्याशा ब्रेक नंतर आयुष्यात क्लिअर रहा आणि पाहत रहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा
कली की तुरा अहो हे पेल्यानंतर आपल्याला काय होईल? काय होईल म्हणजे आपले डोळे पांढरे होतील, हातपाय लांब होतील आणि चेहरा आहे ना असा पांढरा फटक होईल. अगं बाई हो का? मग तुम्ही आधी घ्या. मला की नाही मरण्याच्या आधी तुमचा एकदा तरी चेहरा गोरा पान बघायचा आहे. काय म्हाताऱ्याची इंग्लिश बोलायची हौस. माझ्या बाबांनी इंग्लिश घेऊन एम.ए. केलं एम.ए. हो बरोबर आहे, इंग्लिश घेऊनच एम.ए. केलं असणार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कली की तुरा लहानपण देगा देवा असं आपण जरी म्हणत असलो तरी म्हातारपण हे येतच हो. तर असंच एक जोडपं आता इथे येतंय जे म्हातारपणाला कंटाळून निघालेत आत्महत्या करायला. बघूयात मग त्यांच्या नशिबात काय लिहिलंय नक्की. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 8 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं जयवंत वाडकर आणि अमिता खोपका. पाऊले चालती यमलोकी थेट, पाऊले चालती यमलोकी थेट, दुखी संसाराचा तोडून या गेट, दुखी संसाराचा तोडून या गेट, पाऊले चालती यमलोकी थेट. मरायला निघालो आम्ही, डँग डँग पोचवायला विसरू नका हो. डँग डँग. मरायला निघालो आम्ही, पोचवायला विसरू नका. मरायला निघालो आम्ही, पोचवायला विसरू नका. अगं थांब 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 थांब. अगं तू मरायला आलीस की बागेत फिरायला आलीयस? अहो, नाहीतरी आपण मरणारच आहोत ना, थोडी हाऊस भागून घेतली. अगं इथे 2 वेळचं भागत नाही, हाऊस कसली भागवतेस? मी तुमची हाऊस वाईफ आहे ना, हो. त्यामुळे कटकट करायची नाही. मला सांगा, झाली का सगळी तयारी? तयारी म्हणजे अंत्यविधीचं सामान म्हणतेस का? अगं तुझ्या वडिलांनी काय मला मनी ऑर्डर नाही पाठवले? हे बघा, बाबांचं नाव घ्यायचं नाही हो, सांगून ठेवते. हो, घेणार घेणार. काय करणार आहे? काय करीन? हो काय करणार आहे? काय करीन? हो जिवंत राहीन. नाही नाही नको नको नको. अगं आता कशाला फाटे फोडतेस? अहो फाटे नाही फोडते, मग? चिठ्ठी लिहिली का असं विचारत होते. चिठ्ठी कुणाला लिहायची? आईला की बापाला? एक काम कर, मोबाईल घे आणि फोन कर आणि निरोपाचं बोलून घे. बाई बाई बाई, काय गावंढळ नवरा मिळालाय, कसं आयुष्य करणार याच्या बरोबर? अगं तू आत्महत्या करणार आहेस? मी? हो. आपण हो. मग आत्महत्या करण्याच्या आधी चिठ्ठी लिहायची पद्धत आहे, एवढं साधं तुम्हाला माहिती नाही का? नाही तर लोक काय म्हणतील, काय? बावळट मेले, चिठ्ठी न लिहिताच मेले. अगं मी काय आठवड्यातून 2दा आत्महत्या करतोय काय? ही माझी दुसरी वेळ आहे. दुसरी? हो पहिल्या वेळी मी तुझ्याबरोबर लग्न केलं होतं. काय? हो, नाही. आपण का मेलो हे सगळ्यांना कळायला तर हवं. हा, मग मी लिहितो ना, हा बेकार होतो, महागाई वाढली म्हणून आम्ही आत्महत्या करतोय. हे सगळं लिहिणार आहात तुम्ही? नाही मग हा कॉमनवेल्थ मध्ये भ्रष्टाचार केला म्हणून आत्महत्या करतोय. नाही नाही नको नको, भ्रष्टाचार सुद्धा कॉमन झाला. पण मी काय म्हणते, काय? आपण मरूया. हा मग लोक ठरवतील ना काय घालायचं ते. मला आहे ना कविता सुचली आहे. अय्या, तुम्ही कविता लिहिणार आहात? मी नाही मोठ्या महान कवीची कविता आहे. बरं बरं बरं. माझ्या तिरडीला अत्तर गुलाबाने सजवा, बाई, उधळलेली फुलं मात्र मदिरेतच बुडवा, अंतयात्रेला माझ्या सगळ्यांनी पिऊन यावे, फक्त 4 खांदेकरी सोडून बाकीच्यांनी बेहोश व्हावे. आज तरी लागतील. 8 कशाला लागतील? अरे नाही आपण दोघं आहोत ना, 8 खांदेकरी. अगं बाई, म्हणजे आता अत्तर लावून मारायचं? नाही ग नाही, हे उंदीर मारायचं औषध आहे. हो का? म्हणजे आधी घरातले उंदीर मारायचे आणि मग आपण मारायचं? काय आहे, उंदीर मारायचं औषध आहे ना, आपण दोघांना कोल्ड्रिंक मधून घेणार आहोत. चालेल चालेल. पण काय हो, या विषयाने आपण नक्की मरू ना? उंदीर मरतात म्हणे, आपण काय हे सर्वसामान्य आहोत. उंदरासारखे मरू. अगं, मग
तुम्ही आधी घ्या. मी नाही ए, वा 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 लग्नाआधी कसं आपण आहे ना भेटायचं त्यावेळी तू आधी कोल्ड्रिंक घ्यायची आठवत. हो पण लग्नानंतरचा पहिला मान तुमचा. वा ग वा 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 इतर ठिकाणी लेडीज फर्स्ट आणि आता म्हणजे काय प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते ना. यशस्वी हे कोण म्हणणार. सॉरी घेते मी. थांबा. काय आता काय. अहो मी प्यायल्यानंतर तुम्ही नक्की प्याल ना. तुझा आहे ना माझ्यावर विश्वास नाहीये. जित्याची खोड आहे ना मेल्याशिवाय जात काय म्हणाला. नाही. बरं चला आता. हा ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. थांबा. आता काय. अहो हे पेल्यानंतर आपल्याला काय होईल. काय होईल म्हणजे आपले डोळे पांढरे होतील, हातपाय लांब होतील आणि चेहरा आहे ना असा पांढरा फटक होईल. अगं बाई हो का. मग तुम्ही आधी घ्या. मला की नाही मरण्याच्या आधी तुमचा एकदा तरी चेहरा गोरा पान बघायचा आहे. नको तडफडून मरण्यात त्रास होईल. नको दुसरा काहीतरी विचार कर. दुसरा विचार. गळफास लावूया का. गळफास. अगं काय ग आपलं छप्पर बघ कसं आहे ते. अगं गळतंय ते. त्याला फास लावला ना तर सगळं अख्खं कोसळे अंगावर आणि मग आहे ना त्याचे कर्जाचे हप्ते चुकवता मरू. मग ती आत्महत्या नाही होणार. नाही दुसरं काहीतरी. दुसरं. उडी मारूया का. म्हणजे आधी खाली उडी मारायची आणि डायरेक्ट वर जायचं. पहिल्या माळ्यावर राहतो आपण. इथून उडी मारली ना तर पाय फ्रॅक्चर होतील आणि मग सिग्नल वर बसावं लागेल. दे दादा के नाम तुझको अल्लाह रखे. दे दादा के नाम तुझको अल्लाह रखे. दे अल्लाह के नाम पे तुरे दे बाबा. तुरे दे. तू आहे ना आता मरायचं एकदा काय ते फायनल ठरव. तोपर्यंत मी झोप काढतो. अहो उठा. बोल. हे बघा काय कसले. कुणीतरी म्हटलंय की नाही मौत के बाद तो सोना ही है. सोनं बायकांचं सोनं काही जात नाही. ते जाऊ दे. आता आपला फायनल ठरलेला आहे. हे बघ तुला आठवतं लग्नाआधी आपण शहाळं एक्स्ट्रा घालून प्यायचं. एक्स्ट्रा है क्या. एक एक्स्ट्रा है. टक टिंग 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 टिंग. घे. अगं बाई काय झालं. मरायच्या वेळेला नेमका कोणाचा फोन आला. हॅलो कोण बोलताय. काय हो का. अगं बाई बरं. काय झालं. कुणाचा फोन होता. अहो डॉक्टरांचा फोन होता. काय ते म्हणाले मैं आपके बच्चे की माँ बनने वाली हूँ. नाही. काय मरणं कॅन्सर. तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं. तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. दिस सातील दिस येतील भोग सरला सुख येईल. दिस जातील भोग सरला सुख येईल सुख देईल. बात आहे. मरताना सुद्धा आनंदी असणार हे कपल बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले आनंदी मित्र आठवले असतील. बघूयात मग तुमचा मरणापर्यंतचा प्रवास कसा वाटलाय परीक्षकांना. स्वप्नील सर. जयवंत दादा आणि अमिता ताई असा फुल हाय ऑक्टेन एनर्जी आणि चार्ज असा तुमचा परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. मला बेसिकली असं वाटलं की आता फक्त होतंय असं की आपण टुवर्ड्स फिनाले जातोय आणि असं असताना आता थोडेसे निकष कठीण होणार आहेत आणि थोडंसं मापदंड बदलणार आहे मोजायचा इन टर्म्स ऑफ तुरे आणि इन टर्म्स ऑफ मार्क आणि त्याच्यात जो काही फेरबदल होईल तो होईल. बट नन द लेस आय लव्ह बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस. महेश सर. विंटेज परफॉर्मन्स. विंटेज लाईक ओल्ड वाईन. सुपर. म्हणजे मला हा कॉन्सेप्टच फार आवडला का मरणावर तुम्ही विनोद केलात आणि दॅट्स द बेसिक ऑफ ब्लॅक कॉमेडी. सुपर. तुम्ही चॅलेंज केलं होतं 19 मार्कांना आणि 3 तुऱ्यांना. तेव्हा आता बघूयात तुम्हाला किती गुण मिळत आहेत आणि तुरे तुमचे होत आहेत का. स्वप्नील सर किती गुण. 9 गुण. महेश सर 9.5. याचाच अर्थ तुरे तुमचे. या कॉमेडीच्या या प्रवासात
आता वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची. मी असा गेलो असा आलो, मी परत येईन, पण डोक्यावरती हात ठेवून सांगतो, डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. तेव्हा हसत राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. कारण हिरा कोळशाच्या खाणीत जरी ठेवला ना तरी तो चमकल्याशिवाय राहत नाही. मोहरी फोडणीत कितीही अलगद घातली ना तरी ती तडकल्याशिवाय राहत नाही. आणि बोंबील डब्यात कितीही झाकून ठेवला तरी त्याचा घमघमाट सुटल्याशिवाय राहत नाही. तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. एका दिवशीच्या दिवशी त्या खानावळवाल्या बाईच्या मागे लागला, आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस. अरे शेवटी कंटाळून ती किस द्यायला तयार झाली तर ह्याच्या पचळ्या वाजल्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. आणि आता खेळामध्ये पुढे जायची वेळ आलेली आहे. तेव्हा मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज तुम्ही पुढची चिठ्ठी निवडून आम्हाला सांगा की कोण इकडे आपला तुरा घेऊन येणार आहे. ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. प्रत्येक बॉसला आपली कंपनी खूप प्रिय असते आणि त्याही पेक्षा प्रिय असते आपली सेक्रेटरी. पण आपल्या सेक्रेटरीची नोकरी गेली आहे याचं टेन्शन घेतलंय एका बॉसनं. बघूयात तो तिचं आणि स्वतःचं सांत्वन कसं करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 4 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. मेमो मिळाला, वाट लागली, मेमो मिळाला, वाट लागली, काहीतरी अघटित घडलंय र, कुणी माझ्या ऑफिसातून चाललंय र, कुणी माझ्या ऑफिसातून चाललंय र. मेमो मिळाला, वाट लागली. माझ्या स्टाफ मेंबरला मेमो द्यायची जबाबदारी मॅनेजमेंटनं माझ्यावर सोपवलेली आहे. पण माझ्या लाडक्या लस्सीला तुला ऑफिसातून काढलंय असं सांगायचं म्हणजे दुधाला तू कधीही दही होणार नाहीस असं सांगण्यासारखं आहे. माझी लस्सी काय बाई सांगू कसं काय सांगू, साहेबांनी मला बोलवलंय आज, काहीतरी नक्की घडलंय खास. काय बाई सांगू कसं काय सांगू. कसं सांगू बाई तुला? ओ मी बाई नाहीये. काय तू बाई नाहीस? इतके दिवस मी तुला बाई समजत होतो. कोण आहेस तू? ओ म्हणजे मी बाई नाहीये, म्हणजे मी मुलगी आहे, मुलगी. हुरूप गेला होता माझा. कली हूं मैं, कली हूं मैं. भुंगा हूं मैं. ए सर म्हणजे तुम्ही मला मिसेस म्हणा, मिसेस. मिसेस म्हणत होतो तुला. मिसेस, मिसेस लस्सी दही फळे. हा. एकली एकली आहेस तू या ऑफिस मध्ये जिला मला ही बातमी सांगायची. जेव्हा ही बातमी मला जेव्हा कळली तेव्हा मी विचार केला की ही बातमी तुला सांगू की नको, ही नकली आहे की काय, कारण तू माझ्या कल्ली जात आहेस. मी कल्ली का तुला काय सांगतो ते कल्ली? मला काहीच कळली नाहीये सर. मला फक्त एक हिंट. हे बघ, हा विषय तुझ्या जॉबच्या संबंधित आहे. वाटलंच सर, मला वाटलंच होतं हा विषय माझ्या जॉबशी संबंधित असणार आहे. कारण हिरा कोळशाच्या खाणीत जरी ठेवला ना तरी तो चमकल्याशिवाय राहत नाही. मोहरी फोडणीत कितीही अलगद घातली ना तरी ती तडकल्याशिवाय राहत नाही. आणि बोंबील डब्यात कितीही झाकून ठेवला तरी त्याचा घमघमाट सुटल्याशिवाय राहत नाही. तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. वा 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 वा. सर मला खात्री होती की माझ्या अचाट विचारशक्तीमुळे कंपनीला जो काही फायदा झालाय त्यामुळे कंपनीने माझं प्रमोशन केलंय आणि माझी पगार वाढ केली आहे. सर बरोबर ना सर? कसं ओळखलं मी? लस्सी मठ्ठासारखी वागू नकोस. कांदा आपण कितीही आनंदानं कापला तरी डोळ्यातनं पाणी यायचं राहत नाही. मिरची आपण कितीही साखरेच्या डब्यात जरी ठेवली तरी तीही तिखट लागायची राहत नाही. हे बघ, ऑफिसनं तुला मोठं असं प्रमोशन दिलेलं आहे. इथून पुढे तू पूर्ण वेळ घरीच बसून राहायचं. सर काय सांगता सर? म्हणजे मी ऑफिसची कामं घरी बसून करायची? Yes. वा 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 वा, काय गोड बातमी दिली. म्हणजे प्रमोशन फिक्स आणि पगार वाढ फिक्स. सर मला की नाही आता हत्तीवरून साखर वाटावीशी वाटते. साखरेचं सगळं ठीक आहे पण हत्ती जरा जास्त होतोय. हत्तीच्या एवढंच ना? आणते ना आत्ताच. हत्ती?
हत्ती होते हे. आणते ना सर मी. हत्तीपणा करू नकोस. हे बघ मी तुला सांगतो, तुझ्या या प्रमोशनचं सगळं ठीक आहे, पण तुझा दुसरा अंदाज चुकलाय, पगार वाढीचा. काय बोलताय सर? तुझं लग्न झालेलं आहे ना? हो सर. हा. एकच झालंय. एकच होतो सुरुवातीला, अतिश्रमाने जास्त होतात नंतर. वा वा. मला सांग, किती महिने झाले लग्नाला? 4च. किती मुलं आहेत? संयुक्त कुटुंब आहे का? तुम्हाला कसं कळलं? मुलं नाही आहेत. तुझ्यावर घरामध्ये अवलंबून कोण आहे? माझा नवरा. का? लेखक आहे ना तो. हे बघ, हा खूप कटू निर्णय आहे ग. कट्टू विषयावर या ना सर. हे बघ लस्सी, काय झालेलं आहे, तुझ्या नावे एक चिठ्ठी आलेली आहे, ती तू वाच. हे घे. चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है. अगं वेतन जायची वेळ आली आहे, तू काय गाणं म्हणत बसलीस? चिठ्ठी वाच आधी लवकर. वाचते. हा. माझ्या अतिप्रिय छकुल्या, बरेच दिवस झाले आपली भेट झाली नाही. माझा नवरा परदेशी गेला असताना तू आला होतास आणि आपण भरपूर मज्जा केली होती. प्रेमपत्र. कुठली चिठ्ठी वाचतेस तू? ही घे. आणि जर तू अजूनही माझ्या बायकोचा नाद सोडला नाहीस तर मी तुला ऑफिसात येऊन बदडेल. कुठल्या चिठ्ठ्या चालल्यात तुला? तू मला खूप आवडतोस तुझा रमेश. चुकले. हे घे. मिसेस दही फळे घ्या. जागतिक मंदीमुळे तुम्हाला ऑफिसने कामावरून काढण्याचा निर्णय घेतलाय. तडकाफडकी होईल असं वाटलं नव्हतं सर मला. सांभाळून घ्यायचं, पण असं होतं. बोलू नका माझ्याशी अजिबात. आयुष्यात सांगायचं ना सर आधी. आयुष्यात असे प्रसंग येतात ग. अगं रडू नको. हे घे. हे घे. रडणाऱ्या मुलीचे डोळे पुसायला सगळेजण पुढे येतात, हो की नाही हो तावडे सर? पण रडणाऱ्या मुलीचं नाक पुसायला कुणीही येत नाही. हो, पण सांत्वनाची गरज तुम्हाला जास्त आहे. म्हणजे? अहो, एनवलप माझ्या नावाने आलाय, पण पत्रावर तुमचं नाव आहे. नोकरी तुमची गेली सर. पहिला, दुसरा, सीव्हियर. ऋषिकेश आणि नम्रता, मला असं वाटलं की एक ब्रिलियंट पोटेन्शियलचा ऍक्ट, 2 ब्रिलियंट ऍक्टर्सना घेऊन केलेला ऍक्ट फसला. आणि त्याला प्रायमरीली जर कोण जबाबदार असेल तर ते 2 ऍक्टर्स आहेत. कारण तुम्ही तो खुलू नाही दिला असं मला मनापासून वाटलं. ऑनेस्टली आय डिड नॉट लाईक दी ऍक्ट. गॉड ब्लेस. महेश सर, एक्सलंट एफर्ट. खूप सुंदर प्रयत्न होता. आणि ऋषिकेश, सडनली समाउ आय फाउंड दॅट यू आर अ व्हेरी सटल कॉमेडियन. सटल कॉमेडी ह्या प्लॅटफॉर्मवरती असं मला वाटते का त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे, आणि म्हणून थोडासा इम्पॅक्ट आला नसावा. एनिवे, ऑल द बेस्ट, कीप इट अप. आता कॉम्पिटिशन फार एकदम हॉट स्टेजला आलेली आहे आणि आपल्याला सर्वांना गिअर अप करून वी हॅव टू गो टू द फायनल्स. सो लेट्स मेक इट बिग. ऑल द बेस्ट. बघूया तुम्हाला गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर, किती गुण? 8.5. महेश सर, 9 गुण मिळाले आहेत तुम्हाला. बघूयात आता या गुणांना आणि त्या एका तुऱ्याला कोण चॅलेंज करतंय असं म्हणण्याची काय गरज आहे. एकच जोडी राहिलेली आहे आणि त्यांना चॅलेंज करावंच लागणार आहे. या तुमचा तुरा घेऊन मैदानात सुनील तावडे आणि नेहा शितोळे. आता मला परीक्षकांना विचारायचं आहे, तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? 1 तुरा. 1 तुरा. आणि आता या 2 जोड्यांमध्ये होणार आहे हे कॉमेडीचं युद्ध. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा खाली तुरा. काही काळापूर्वी तू बेसनाचे लाडू केले होतेस, ते उत्तम झाले हे मला कधी कळलं? लाडू प्यायल्यानंतर. अगं तू भाकऱ्या लाटतेस आणि पुऱ्या काय फुगवतेस?
माईक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय तुमचा आवडता कार्यक्रम क्लिअर एंटरटेनर शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. आणि आता इथे येणार आहे एक रोमॅन्टिक कपल जे निघालेत थंड हवेच्या ठिकाणी हनीमून साठी. पण प्रॉब्लेम असा झालाय, बायकोनं स्वेटर घातलाय, मफलर घातलाय, कानटोपी घातली, इतकं गुंडाळून घेतलंय स्वतःला, त्यामुळे नवरदेवाला जास्तच उकडायला लागलंय हो. आता बघूयात नवरदेव याच्यावरती काय शक्कल लढवत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 6 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सुनील तावडे आणि नेहा शितोळे. राधा राधा कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या की. कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या की. बायको थंडीत कुडकुड तिनं घातलं या स्वेटर, कानटोपी न काढूया. कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या की. कानटोपी न स्वेटर काढू द्या की र, माझा बी हनीमून होऊ द्या की. गार गार माथेरानची हवन बाई मला सोसना गारवा. गार माथेरानची हवन बाई मला सोसना गारवा. गार राधा राधा माझी राधा. काही नको माझी राधा, आधी कराल राधा राधा, नंतर राधा वाडा उष्टी काढा. काढा 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 स्वेटर काढा, स्वेटर काढा. काय मस्त हवा पडलीये. उडक्याची मस्त हवा पडली. गेले 4 दिवस इथे थंडीने कुडकुडतीये मी. स्वेटर काय साधे हँड ग्लोव्ह सुद्धा काढावेसे वाटत नाहीयेत मला. नाही त्यामुळेच 4 दिवस पंचायत झाली. सगळा हनीमून वाया चाललाय. एसी रूमचा खर्च पण वाया चाललाय. इथे थंडीने माझा बर्फ होतोय, तुला एसी रूमचा खर्च दिसतोय का रे? अगं थंडीमध्ये थंडी वाजणार काय उकडणार आहे का? नॉनसेन्सच्या आईला. हे बघ, आपण हनीमूनला आलोय की नाही? हनीमून म्हणू नकोस, हनीमून म्हण. हनीमून मून बघू, म्हण बघू. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना हानी झाली आहे माझ्या आयुष्याची, त्याच्यामुळे आपोआप हनीमूनाचं बाहेर पडतंय. आपोआप नाही पडलं, आपोआप नाही पडलं. ही तुमच्या खानदानालाच देणगी आहे. माझ्या खानदानाचं नाव काढायचं नाही. कोहऱ्यांचं खानदान आहे आमचं. बरोबर आहे, आडत नाही तर पोहरत कुठून येणार. काय पण तुझा म्हातारा बाप. माझ्या वडिलांना म्हातारा म्हणू नकोस. मग कुकुल बाळ म्हणू. ओले ओले सूर्यसेना. काय पण नाव सूर्यसेन. मग आहेतच माझे बाबा तेजस्वी. तेजस्वी. कपाळाला अबीर लावला ना तर कोड आल्यासारखं वाटेल. काय म्हाताऱ्याची इंग्लिश बोलायची हौस. माझ्या बाबांनी इंग्लिश घेऊन MA केलं. MA. हो बरोबर आहे, इंग्लिश घेऊनच MA केलं सर. एक नंबरचा गोंधळ घालणारा. अरे त्या पत्रिकेच्या 4 झोरॅक्स काढ म्हणाला. आणि एका दिवशी त्या खानावळवाल्या बाईच्या मागे लागला. आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस, आय वॉन्ट किस. अरे शेवटी कंटाळून ती किस द्यायला तयार झाली तर ह्याच्या बचळ्या वाजल्या. माझ्या बापाच्या बचड्या वाजल्या त्या वाजू दे. तुझ्या आईच्या टकळीचं काय? माझ्या आईची टकळी. तुझ्या आईच्या तोंडाची टकळी सतत वाजत असते. सतत पट्टा सुरू. अरे रात्री झोपली की घोरते ना, ते पार चौकात कवळ्या वाजतात. कडकड. काय सांगतेस? आई आली आहे, आई आली आहे. कधी आली आई? आई तुझं ले करू येड गतो करू, आई तुझं ले करू. हे काय? कोकरू. को करू या माणसाचं मी? आता काय झालं? अरे आनंदाचा ओसंडून वाहतोय. 4 दिवस गेले. 4 दिवस या माणसाबरोबर मी इथे राहतेय, पण तेव्हा कधी आनंद दिसला नाही याच्या चेहऱ्यावर. आता आई येणारे म्हणल्यावर लगेच लागलाय कोकणासारख्या उड्या मारायला. हे कांगारू झालं. मी कांगारून गेलोय. मी अगदी गांगरून गेलोय. कशी बिचारी प्रवास करत आली असेल. खरं तर कार रात्रीच येणार होती. तुझी आई आपल्या हनीमूनला येणार आहे? घाबरू नका, घाबरू नका. पाळीव आहे, पाळीव आहे, पाळीव आहे.
ग आपल्या लग्नाला. हा? नाही नाही, लग्नाचा विषय तर तू काढूच नको. काय तुझ्या 2 बहिणी आणि 3 आत्या हे 3 बघ. रात्री आणि 3 दिवस त्या ब्युटिशियनच्या समोर बसून होत्या. हे बघ, सुंदर दिसण्यासाठी आटोकाट शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होत्या. ती बिचारी ब्युटिशियन ओक्सा बोक्षी रडायला लागली. हे बघ, काही बोलू नकोस रे. अरे ढोबळी मिरची आणि वडापावच्या तुटलेल्या लचक्यासारखी नाक या बायकांची. अरे ती अशी मेकअपने कशी काय चाफेकळी होणार. बरोबर आहे, कशी काय चाफेकळी होणार. पण हे तू तुझ्या बहिणीला का नाही सांगत मग. काय? दिवस रात्र त्या आरशाला चिकटलेली असते मेली. तिला कंटाळून तो आरसा फुटला शेवटी. तो आरसा गोप्याचा चेंडू लागून फुटला. नॉनसेन्स. गोप्याचा चेंडू लागून जर तो आरसा फुटला नसताना तरी सुद्धा तो तुझ्या बहिणीला कंटाळून त्याचा पारा पार उडून गेला असता. काय मला ना तुझं खरंच कौतुक वाटतं. का रे का? एका दमात कसं काय मूर्खासारखं बोललीस तू हे. कशी कशी ती वाचा 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 बोलतेस. खचा 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 खातेस. स्वयंपाकाच्या नावानं बोंब. मी स्वयंपाक उत्तम करते. उदाहरणार्थ बेसनाचे लाडू. अच्छा, काही काळापूर्वी तू बेसनाचे लाडू केले होतेस. ते उत्तम झाले हे मला कधी कळलं. कधी? लाडू प्यायल्यानंतर. अगं तू भाकऱ्या लाटतेस आणि पुऱ्या काय फुगवतेस. भाजणीचं काय केलं होतास. कडबोळी केली होतीस. कडबोळी. आणि मला खाल्ल्यानंतर म्हणतेस काय कशा झाल्यात इडल्या. अरे मी वरती जाता जाता वाचलो. नॉनसेन्स. एवढं होतं तर मग एखादं स्वयंपाकीणीशी लग्न करायचं होतंस तू. नाही, जावयाचे हाल झाले असते. माझ्या आईला स्वयंपाकीण म्हणतोयस तू. हे बघ, मी माझ्या आई वडिलांबद्दल बोलता चालता ऐकून घेणार नाही. माझं ना डोकं तापवू नकोस तू. अच्छा ना, मला एक गोष्ट सांगायची राहिली. माझ्या 2 बहिणी आणि 3 चुलत भाऊ इथे बायका मुलांसाठी राहायला येतात 1 महिन्यासाठी. कशाला? इथे सुट्टी पडली आहे ना. मजा धमाल. धमाल करतोय धमाल. या माझं ना डोकं नाही तापलंय नुसतं. Very good. माझ्या सर्वांगाची लाही लाही होती आता. काही काय बोलतेस. माझ्या डोक्याचा स्फोट होणार आहे गरम होऊन हो होऊन हो आता. हो. ओ बापरे, चटका लागतो हाताला. लागू दे. हो, पण 4 दिवस तुला थंडी लागत होती ना. आता नाही वाजत. थंडी पळाली. नक्की. हो. मग जाऊयात. हा? आईमुळे आणि नातेवाईकांमुळे इतका फरक पडत असेल वाटलं नव्हतं मला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बंगलोर, गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. क्या बात है. स्वप्नील सर, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि त्याचं एक्झिक्युशन मला फार आवडलं. सुनील, तू आणि नेहा तुमची एनर्जी ब्रिलियंट होती. तुम्ही दोघांनी फार मजा आणलीत आणि तुम्ही दोघांनी स्वतः फार एन्जॉय केलात. त्यामुळे तो आमच्यापर्यंत जास्त चांगल्यारीत्या पोचला असं मला वाटतं. ऑल इन ऑल अ व्हेरी व्हेरी एंटरटेनिंग ऍक्ट बोथ ऑफ यू. खूप छान. गॉड ब्लेस. महेश सर. सुनील, यू आर मॅड यार, मॅड. कमाल केलीस तू. धमाल केलीस तू. आणि नेहा तू पण सुपर्ब केलंस. दोघांनी मिळून एक मस्त ऍक्ट आम्हाला दिलात. ग्रेट. वी एन्जॉयड एव्हरी मोमेंट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर अ गुड परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा, क्या बात है. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त झाला. आणि आता बघूया, 3 तुऱ्यांसाठी तुम्ही चॅलेंज केलेलं होतं. तुम्हाला किती गुण मिळत आहेत आणि ते 3 तुरे तुमचे होत आहेत का. स्वप्नील सर 9 गुण. महेश सर 9 9 18 तुरे तुमचे. 18 तुरे 3च आहेत, गुण 18 आहेत. प्लीज. आता आपल्यालाही संधी मिळणार आपले जोक्स अवघ्या महाराष्ट्राला ऐकवण्याची. ही संधी घेऊन येत आहेत आपले टायटल स्पॉन्सर क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू. तुमचे विनोद आम्हाला पाठवण्यासाठी टाईप करा FBF जोक
स्पेस तुमचा जोक आणि पाठवा 5757 वर. सर्वोत्तम विनोद ऐकवण्यात येईल संपूर्ण महाराष्ट्राला पुढच्या आठवड्यात. आणि मी डोक्यावर हात ठेवून सांगतो, त्या भाग्यवान विजेत्याला मिळेल स्पेशल क्लिअर गिफ्ट हॅम्पर. तर हसा हसा आणि पाहत रहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू झी मराठीवर. आणि आता हे पाहायचं की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, आणि हे सुद्धा बघायचंय की कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या आणि त्या 2 जोड्यांचं नाव जाहीर करा. परफॉर्मर ऑफ द डे. It is Satish Tare and Vijay Patwardhan. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. क्लिअर यांच्यातर्फे तुम्हाला मिळतात गिफ्ट हॅम्पर. आणि आता बघूयात कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. Performer of the week. Mangesh Desai and Vishaka. तर कॉमेडीचं असंच दमदार पॅकेज घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. हसत राहा आणि पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू. कॉमेडीचं काय की तुला.